नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे मोत्यांचं सुंदर कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते शिकवणार आहे. तर हे मेणबत्तीचं स्टँड बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 6 नंबरचे ऑरेंज कलरचे मोती, हे 4 नंबरचे गोल्डन कलरचे मोती वापरणार आहे. त्याचबरोबर हा 7 नंबरचा तंगूस आपल्याला लागणार आहे. चला तर मग आता आपण कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते बघूया. यासाठी पहिल्यांदा हे क्रीम कलरचे 6 मोती मी सुईमध्ये घेणार आहे. सहा 3 आणि 3 6 मोती मी सुईमध्ये घेतले. या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत आणि हा असा 6 मोत्यांचा आपला हा एक गोल तयार झालेला आहे. इथे आता क्रीम कलरचे 5 मोती घ्यायचे. 2 3 4 आणि 5 मोती घेतले. आता हा जो पहिला आपण गोल बनवला आहे 6 मोत्यांचा, त्याच्या ह्या मोत्यामधून इकडच्या साईडने तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई आपली काढून घेणार आहे असे. तर आता हा इकडे पण आपला 1 2 3 4 5 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला आहे. आता हा जो पुढचा मोती आहे याच्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची. आता या मोत्यात इथे सुई आहे आपली, तंगूस आहे, तर आपण इथे 4 मोती घेणार आहोत. 4 मोती घेणार आहेत. आणि आता ह्या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे. हा जो सर्कल आहे त्यातला हा मोती आहे, याच्यातून आपण वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून आपण परत सुई काढून घेणार आहे. आता इथे पण आपला हा 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला आहे. आता ह्या पुढच्या मोत्यातून आपण परत सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे. 4 या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे म्हणून ह्या गोल आहे यातला ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आपण सुई अशी काढून घ्यायची. ह्या पण मोत्यातून काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून. इथे परत 6 मोत्यांचा आहे तिसरा गोल आपला तयार झाला आहे. अशा प्रकारे आपण अजून पुढे ह्या 2 मोत्यांवरती पण विणून घेणार आहेत. अशा रीतीने ह्या 5 हे जे 6 मोती आहेत त्यातल्या ह्या 5 मोत्यांवरती हे 6 मोत्यांचे 5 सर्कल आपण तयार करून घेतले. आता आपण शेवटचा एक सर्कल तयार करायचा आहे. त्यासाठी या मोत्यातून सुई काढून घेतली आणि हा जो सर्कल आहे पहिला त्याच्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. इथे आता आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे आपले 6 मोत्यांवरचे 6 गोल तयार झालेले आहेत. आता या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची आहे. या मोत्यातून आणि या मोत्यातून. ही आपली पहिली ओळ तयार झालेली आहे. आता दुसरी ओळ तयार करताना
परत आपण इथे पहिल्यांदा 4 मोती घेणार आहोत. 2 3 आणि 4 मोती घेतले. इकडच्या या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून पण ही सुई आपण अशी बाहेर काढून घेणार आहे. इथे परत हा 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला. आता इथला हा जो कॉर्नरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातून आपण अशी ही सुई पुढे काढून घेतली. इथे परत आपण 4 मोती घेणार आहोत. 4 आणि या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेतली. इथे दुसरा 6 मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे. आता या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता हा आणि हा ह्या दोनही मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घ्यायची. इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 2 आणि 3 हे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या आणि ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर हा कॉर्नरचा एक मोती आहे, त्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. इथे परत आपण 4 मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि 4 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत इथे पण 6 मोत्यांचा हा गोल तयार झाला. या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहे पुढे अशी. आता इथे परत आपण 3 मोती घेणार आहेत. 1 2 आणि हा तिसरा मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून दोनही. परत हा कॉर्नरचा एकच आहे मोती, या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे. 2 3 आणि 4 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आपण परत सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहे. आता इथे आपण परत 3 मोती घेणार आहे. 1 2 आणि 3 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने परत सुई काढून घेतली. आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि ह्या एका मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई. आता इथे परत 4 मोती या मोत्यातून काढून मग 3 मोती हे असं आपण इथपर्यंत विणून घेणार आहोत. आता इथे आपला शेवट आलेला आहे या दुसऱ्या ओळीचा. या मोत्यामध्ये आपला हा तंगूस इथे आहे. त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण तंगूस काढून घ्यायचा, असं सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे.
3 क्रीम कलरचे मोती आणि या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई आपण काढून घेतली। अशा रीतीने ही आपली दुसरी ओळ पूर्ण झाली। आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची अशी। आता इथे आपली तिसरी ओळ आपण विणणार आहोत। आता ही आपली तिसरी ओळ आपण करणार आहोत। या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे, इथे आपण 2 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे आणि हे 2 क्रीम कलरचे, 1 आणि 2 असे 4 मोती घेतलेले आहेत। आता ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशा ह्या 2 मोत्यातून 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून मी सुई पुढे काढून घेतली। आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आपण 3 मोती घेणार आहोत। त्यातले पहिले हे 2 क्रीम कलरचे आणि 1 ऑरेंज कलरचे असे 3 मोती घेतले। या ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधून आपण ही सुई पुढे काढून घेणार आहोत आणि हा जो कॉर्नरचा मोती आहे एकाच ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली। इथे आता आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे आपण 6 मोत्यांचा गोल तयार केला, हा पण 6 मोत्यांचा गोल तयार केला, पण इथे कॉर्नरला आता आपण हा 5च मोत्यांचा गोल तयार केला, 1 2 3 4 5। आता ह्या मोत्यातून पुढे काढून घ्यायची सुई। त्याचप्रमाणे 1 आणि 2 या दोन्ही मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेणार आहे असे। आता इथे आपण 3 मोती घेणार आहेत, तर त्यातले हे 2 ऑरेंज कलरचे घ्यायचे, 1 आणि 2 आणि हा 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा। असे हे 3 मोती आपण घेतले सुईमध्ये। आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे। ह्या आणि ह्या दोनही मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची। परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेणार आहे। इथे पण आपण आता 3 मोती घेणार आहे, त्यातला 1 हा पहिला क्रीम कलरचा असेल, 2 क्रीम कलरचे असणार आहे आणि हा 1 ऑरेंज कलरचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली। आता ह्या आणि या 2 मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घेतली। कॉर्नरचा एक मोती आहे त्याच्यातून पण सुई अशी पुढे काढून घ्यायची। इथे परत आपण 3च क्रीम कलरचे मोती घेणार आहेत, 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली। आता इथे या कॉर्नरच्या मोत्यावरती आपण 5 मोत्यांचा एक गोल तयार केला। आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची अशी, 1 आणि हा दुसरा। इथे सेम आता हे असंच विणत जायचं। इथे जसे 3 ऑरेंज आले तिथे 3 ऑरेंज, तसे प्रत्येक ह्याच्यावरती मध्ये
3 ऑरेंज कलरचे मोती आले पाहिजे। त्यामुळे इथे पहिल्यांदा आता आपण हे 2 ऑरेंज कलरचे घालणार आहेत मोती, 1 आणि 2, आणि हा एक क्रीम कलरचा, आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली। परत ह्या 2 मोत्यातून पुढे, ह्या 2 मोत्यातून, इथे आता आधी 2 क्रीम कलर, 1 आणि हे 2, आणि हा एक ऑरेंज, असे 3 मोती घेतले। या ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, इथे ह्या 2 मोत्यातून पुढे, आणि ह्या एका कॉर्नरच्या मोत्यातून फक्त सुई काढून घ्यायची अशी। परत इथे 3 क्रीम कलर, 1, 2 आणि हा तिसरा क्रीम कलरचा मोती, तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची। इथे 5 याचं सर्कल झालं मोत्यांचं। आता अशा प्रकारे आपण हे सगळं विणून घेणार आहेत। आता इथे आपला हा शेवट आलेला आहे, ओळीचा तिसऱ्या ओळीचा शेवट आला आहे। तर आता ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहेत अशी, आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आणि इथे आता आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, 1 आणि 2, आणि ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली। अशा रीतीने ही आपली तिसरी ओळ पूर्ण झाली। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, आणि आता ह्या एका मोत्यातून आपण ही अशी सुई पुढे घेतलेली आहे अशी। आता आपण इथे चौथी ओळ चालू करणार आहोत। ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे आपला, तर इथे आपण पहिल्यांदा हे 2 क्रीम कलरचे आणि हे 2 ऑरेंज कलरचे असे हे 4 मोती घेतलेले आहेत। आणि हे जे हा मोती आहे इकडचा, तर इथे हे 1 2 3 4 5 सर्कल आहे, म्हणजे कॉर्नर आहे हा। तर त्यातल्या ह्या मोत्यामधून अशी आपण सुई इकडे डावीकडून उजवीकडे काढून घेणार आहोत। आता ह्या मोत्यामधून आणि ह्या दुसऱ्या ऑरेंज मोत्यामधून आपण सुई काढून घेतली अशी। इथे आता आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत, 1 2 3, आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली। परत ह्या 2 मोत्यातून आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहेत। इथे आता आपण आपल्याला 3च मोती घ्यायचे, तर त्यातले पहिल्यांदा आपण हे 2 ऑरेंज घेणार आहेत, 1 आणि 2, आणि हा एक क्रीम कलर, असे हे 3 मोती घेतले। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली। परत ह्या 2 मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची। आता ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली। इथे आता आपल्याला 3च मोती घ्यायचे, तर पहिले हे 2 आपण क्रीम कलरचे घेणार आहेत, 1 आणि हा 2, आणि इथे 1 अजून तिसरा हा ऑरेंज कलरचा घेणार आहोत। आणि ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहे। परत ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची, तसेच ह्या 2 ऑरेंज मोत्यातून पण सुई पुढे काढून घ्यायची अशी। इथे आता आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, 1
2 आणि 3. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या दोनही ऑरेंज मोत्यातून सुई काढून घेतली आणि आता हा आणि हा असे दोन पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेणार आहेत. आता परत इथे कॉर्नर आला आहे असा. मग इथे परत आता आपण ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे. तर आता इथे पहिल्यांदा आपण 2 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहेत. 1 आणि हा 2 आणि 1 क्रीम कलरचा मोती, असे 3 मोती घेतले आपण. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. 1 आणि 2 मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. आता ह्या पुढच्या 1 आणि 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण आपल्याला 3 मोती घ्यायचे. त्यातले पहिले आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत. 1 आणि हा 2 आणि हा 1 ऑरेंज कलरचा. आणि ऑरेंज कलरच्या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही अशी सुई काढून घेतली. आता हे 1 आणि ह्या दुसऱ्या कॉर्नरवर पण हे असं 3 ऑरेंज कलरचे मोती आले, तसं डिझाईन तयार केलं आहे. इथे तुम्ही दुसरा कलर पण वापरू शकता, तो पण छान दिसतो. आता ह्या आणि ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 क्रीम कलरचे मोती. या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने. या 2 मोत्यातून आणि परत ह्या आणि ह्या 2 मोत्यातून. इथे परत 3 जेव्हा घेणार आहेत तर त्यातले 2 ऑरेंज 1 क्रीम, अशा प्रकारे हे आपण सगळं विणून घेऊया. आता हे आपल्या चौथ्या ओळीचा इथे शेवट आलेला आहे. तर ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशी आणि ह्या ऑरेंज मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे ऑलरेडी आपल्याकडे हे 1 2 3 4 मोती आहे आणि आपल्याला 6 मोत्यांचा सर्कल करायचा आहे. म्हणून इथे आता आपण 2च मोती घेणार आहोत. त्यातला हा पहिला ऑरेंज घेतला आणि हा नंतरचा एक क्रीम कलरचा, असं 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या एका ऑरेंज मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. इथे आपली ही चौथी ओळ पूर्ण झाली. आता हे असं म्हणजे अल्टरनेट डिझाईन आपलं तयार झालेलं आहे. इथे तुम्ही वेगळे कलर वापरू शकता. हे इथे 3 वेगळ्या कलरचे, हे 3 वेगळ्या कलरचे मोती तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीने तुम्ही हे बनवू शकता. आता ही चौथी ओळ आपण तयार करणार आहोत. इथे ह्या ऑरेंज कलर मोत्यात आपला तंगूस आहे. तर इथे आपण पहिल्यांदा हा 1 क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि हे जे 2 गोल्डन कलरचे मोती आहेत 4 नंबरचे, ते मी घेणार आहे असे. आणि परत हा 1 क्रीम कलरचा मोती, असे हे 4 मोती मी घेतले. आणि आता हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे याच्यातून परत डावीकडून उजवीकडे मी ही सुई काढून घेतली असे. तर हा असा गोल तयार होतो. परत आता 1 आणि हा 2, ह्या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची अशी. आता इथे आपण 1 क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि हे 2 गोल्डन मोती, 1 आणि 2
आणि हा जो क्रीम कलरचा मोती आहे ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. आता 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई पुढे. 1 2 या 2 मोत्यातून परत सुई पुढे. आता इथे आपण हे सेम विणत जायचं. एक क्रीम, दोन गोल्डन, असे 3 मोती घ्यायचे. या क्रीम मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 मोत्यातून पुढे. परत या 2 ऑरेंज कलर मोत्यातून. इथे परत आता 3 मोती सेम घ्यायचेत आपण. हा एक क्रीम कलरचा आणि हे 2 गोल्डन. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने. आता ही जी आपली 5वी ओळ आहे ही पूर्ण अशीच आपण विणून घ्यायची आहे. पूर्ण आता हे असे 3 3 मोती आपण घालत राहणार आहोत आणि ही पूर्ण ओळ विणून घेणार आहे. आता ही आपली 5व्या ओळीचं शेवट आलेला आहे. ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण त्याला आपण पुढे काढून घ्यायचं आहे आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायचं आहे. आणि इथे आता हे 2 गोल्डन मोती घालायचे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपला ते कॅन्डल स्टँडचा एक भाग तयार झालेला आहे. आपल्याला अजून एक भाग छोटा तयार करायचा आहे. तो कसा करायचा ते पण मी आता दाखवते. तर आता हा पुढचा पार्ट बनवण्यासाठी मी हे 6 क्रीम कलरचे मोती सुईमध्ये घेतलेले आहेत. या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आणि हा 6 मोत्यांचा एक सर्कल केला. आता इथे आपण 5 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे. 2 3 4 आणि 5 ऑरेंज कलरचे मोती घेतले. या साईडने तंगूस आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ही सुई अशी काढून घेतली. 6 मोत्यांचा सर्कल तयार झाला. पुढे या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता आपण हे 4 ऑरेंज कलरचे मोती घेतलेत. 1 2 3 आणि 4 ऑरेंज कलरचे मोती. ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून सुई पुढे. म्हणजे आपण आधीचा जो भाग बनवलेला आहे त्याला जशी आपण सुरुवात केली ना तशीच सुरुवात इथे आपण करणार आहोत. म्हणजे हे 6 मोती आहे आणि ह्या 6 मोत्यांवरती हे 6 मोत्यांचे आपण सर्कल पूर्ण असे बनवून घेणार आहोत. हे असं आपण ही एक ओळ विणून घेतली. हे 6 मोती त्याच्यावर 6 मोत्यांचे ऑरेंज कलरचा आपण असा हा सर्कल विणून घेतलेले आहे. म्हणजे हे जे आपण विणलं होतं हे 6 मोती त्याच्यावर हे 6 या पद्धतीनेच हे विणून घेतले. फक्त इथे आपण सगळे क्रीम वापरले तर इथे आता आपण वरती ऑरेंज वापरतोय. अशा रीतीने ही आपली एक ओळ पूर्ण झाली. आता दुसरी ओळ करताना आपण आता हे सगळे ऑरेंज कलरच वापरणार आहे. आता इथे आपण क्रीम कलर घेणार नाही आहेत मोती. 3 क्रीम कलरचे मोती घेतले
या मोत्यामध्ये इकडच्या साईडने तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेतली आणि ह्या पुढच्या एका मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. तसंच ह्या एका मोत्यामधून पण आपण ही सुई अशी पुढे काढून घेणार आहोत. आता इथे आपण प्रत्येक ह्याला आपण हे 2च ऑरेंज कलरचे 2-2 मोती घेऊन पूर्ण ओळ विणणार आहोत. अशीच ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, तर ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या ह्या एका मोत्यातून इथे परत 2 ऑरेंज. आता ही पूर्ण ओळ आपण ह्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यांनी विणून घेऊया. 2-2च टाकायचे आता ऑरेंज कलरचे मोती. परत ह्या मोत्यातून वरून खाली सुई काढून घ्यायची, ह्या मोत्यातून पुढे जायचे आणि ह्या मोत्यातून इथे परत 2, 1, 2 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, या मोत्यातून पुढे, या मोत्यातून एकाच मोत्यातून पुढे. अशा रीतीने आपण ही पूर्ण ओळ अशी विणून घेणार आहोत. तर हे आपले आता दुसऱ्या ओळीचं इथे शेवट आलेलं आहे. ह्या मोत्यातून इकडच्या डाव्या साईडला आता तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. इथे आता हा एक ऑरेंज कलरचा मोती घालणार आहे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. अशा रीतीने ही आपली दुसरी ओळ पूर्ण झाली. आता ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहे. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेणार आणि ह्या मोत्यात घेणार आहे. आता इथे आपण 4 ऑरेंज कलरचे मोती घेणार. 1, 2, 3 आणि 4 ऑरेंज कलरचे मोती घेणार आणि हा जो शेजारचा मोती आहे, म्हणजे या मोत्यात तंगूस आहे, 4 ऑरेंज कलरचे मोती घेतले, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून आपण ही सुई काढून घेणार. तसंच ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि आता ह्या पुढच्या एकाच मोत्यातून, कारण इथे आता हा आपला कॉर्नर आहे, हा इथे कॉर्नर आहे, त्या कॉर्नरवरचा हा मोती आहे, त्यामुळे इथे आपण एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. तर इथे आपल्याला आता 4 मोती घ्यायचे. तर पहिलं मी हे 2 ऑरेंज घेतले, मग हा एक क्रीम कलरचा घेतला आहे आणि परत एक ऑरेंज घेतला आहे आणि ह्या मोत्यातून आता आपल्याला वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून आणि 1 आणि 2 ह्या दोनही मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची. अशी इथे आता आपण 3 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहेत. 1,
2 आणि हा तिसरा आहे. 3 ऑरेंज कलरचे मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. या दोन्ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्याचं घट्ट ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेला. आणि आता हा इथला परत एक हा कॉर्नरचा मोती आहे म्हणून या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 ऑरेंज, 1 क्रीम आणि 1 ऑरेंज असे मोती घ्यायचे. 4 मोती असे घेतले. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या दोनही मोत्यातून. इथे परत 3 ऑरेंज कलर. अशा पद्धतीने आपण हे सगळी ओळ विणून घ्यायची आहे. आता इथे या ओळीचा आपला शेवट आलेला आहे. तर इथे ह्या मोत्यातून मी ह्या वरती मोत्यात अशी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 3च मोती घ्यायचे शेवटी. त्यातला मग हा एक मी ऑरेंज कलरचा घेतला आहे. हा एक क्रीम कलरचा घेते आणि परत एक ऑरेंज कलर. असे हे 3 मोती मी घेतलेले आहे सुईमध्ये. आणि ह्या मोत्यातून मी आता असं काढून घेणार आहे. आणि अशा रीतीने ही आपली अजून एक आपला त्या कॅन्डल स्टँडचा एक भाग असा हा तयार झालेला आहे. असा दिसतो. तर हा असा एक पार्ट तयार झालेला आहे. हा एक आपण आधी तयार करून घेतला होता. आता हे ह्याच्यामध्ये असं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये आपण कॅन्डल ठेवणार आहोत. असं हे आपलं सुंदरसं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे. हे अतिशय बनवायला खूप सोपं आहे, पटकन होतं. आणि आता चैत्रगौरी आहेच आहे, तर त्यामुळे तुम्ही त्याच्या डेकोरेशनसाठी हे नक्की वापरू शकता. त्यामुळे तुम्ही हे करून बघा. अतिशय सुंदर असं हे दिसतं कॅन्डल स्टँड. आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.